बेस्ट कामगारांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। कंत्राटी कामगार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ते आक्रमक झाले। शशांक राव यांच्याकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईकरांची प्रवास कोंडी होण्याची शक्यता आहे। बेस्ट उपक्रमातील कर्मचारी खासगी कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या BST गाड्यांवरील वेट लीज कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी आजपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे। प्रलंबित वेतन करार तातडीने करावा, त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाची शिफारस तसंच महापालिका समकक्ष वेतन श्रेणी लागू करावा अशी त्यांची मागणी आहे। तसंच वेट लीज कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम द्या अशी ही युनियनची मागणी आहे। हे सर्व प्रश्न अनेक काळ प्रलंबित आहे आणि कुठेही दखल घेतली जात नाही, म्हणून निर्णायक आंदोलनाची घोषणा करायची होती। लोकांना त्रास द्यायची इच्छा नाही आहे, या सेवा सुरळीत सुरू राहावी ही इच्छा आहे। म्हणून बेस्ट वर्कर्स युनियनचा सरचिटणीस या नात्याने सकाळी 11 वाजता म्हणजे 18 तारखेला सकाळी 11:30 वाजता बेमुदत उपोषण सुरू करणार आहे।